नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र 1994 टोपपर्यंत. शेतकरी मित्रांनो, भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे. म्हणून शेती हे शेतकऱ्यांचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण वाटाणा लागवडीविषयी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, वाटाणा लागवडीसाठी खरीप हंगामात म्हणजे जून जुलै किंवा रब्बी हंगामात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पेरणी करावी. मित्रांनो, जमीन ही चांगली निचऱ्याची असावी. पेरणीपूर्वी शेत नांगरून भुसभुशीत करून घ्यावे. वाटाणा लागवड करण्याआधी चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत जमिनीत मिसळावे. मित्रांनो, वाटाणा पीक लागवडीपासून साधारणपणे 70 ते 80 दिवसांत काढणीस येते. योग्य हवामान आणि लागवडीची वेळ यावर अवलंबून असते. थंड हवामानात हे पीक प्रामुख्याने खूप चांगल्या प्रकारे येते. वाटाण्याचे प्रति एकरी उत्पादन साधारणपणे 16 ते 85 क्विंटलपर्यंत असू शकते, जे जातींवर आणि लागवडीच्या प्रकारावर अवलंबून असते. मित्रांनो, लवकर येणाऱ्या वाणांचे उत्पादन प्रति एकर 16 ते 18 क्विंटल असू शकते. मध्यम कालावधीच्या जाती यांचे उत्पादन साधारणपणे 65 ते 75 क्विंटल प्रति हेक्टरी असू शकते. मित्रांनो, उशिरा येणाऱ्या जातींमध्ये उत्पादन 85 क्विंटल प्रति हेक्टरी आणि सुमारे 58 क्विंटल प्रति एकर उत्पन्न मिळू शकते. मित्रांनो, वाटाणा बियाणे हे 2.5 सेंटीमीटर खोल आणि 5 सेंटीमीटर अंतरावर पेरू शकता. बागेत उंच बेडमध्ये वाटाणा लागवड सहज करू शकता किंवा 18 इंच अंतरावर ओळींमध्ये आणि 8 किंवा 10 इंच अंतरावर तुम्ही पेरू शकता. मित्रांनो, या पिकाला फॉस्फरस आणि पोटॅशियमची खूप आवश्यकता असते, त्यामुळे या खतांना प्रथम प्राधान्य द्यावे. मित्रांनो, कधीकधी जास्त नायट्रोजनमुळे पानांची जास्त वाढ होऊन फुले व शेंगांचे प्रमाण खूप कमी प्रमाणात लागते. त्यामुळे नायट्रोजनयुक्त खतांचा योग्य वापर करणे खूप गरजेचे असते. गरजेनुसार झिंक आणि फेरससारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. शेतकरी मित्रांनो, वाटाणा पिकावर येणाऱ्या मावा नियंत्रणासाठी मिथाइल डेमेटोन 10 मिली प्रति 10 लिटर प्रति पाणी याप्रमाणे फवारावे. शेंगा पोखरणाऱ्या अळींसाठी HNPV 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता. किंवा मित्रांनो, निंबोळी तेलाची फवारणी 1500 ppm 1 लिटर प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून दर 10 दिवसांनी फवारणी करता येते. मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.